नमस्कार, मी प्राध्यापक सविता कुलकर्णी. HBNIने आयोजित केलेल्या इम्युनॉलॉजी म्हणजे रोगप्रतिकारक प्रणालीच्या व्याख्यानमालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण त्याच्यातला दुसरा व्याख्यान बघणार आहोत. पहिल्या व्याख्यानामध्ये आपण रोगप्रतिकारक प्रणालीचा आपण आढावा घेतला आहे. तर आज आपण त्या रोगप्रतिकारक प्रणालीचा म्हणजे इम्युन सिस्टीममधल्या पेशी, अवयव आणि त्यांच्यातील सूक्ष्म पर्यावरण ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ऑर्गन्स म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती प्रणालीमधील अवयव हे अतिशय महत्वाचे असतात, कारण रोगजनकांना म्हणजे पॅथोजन्सना जर का यशस्वी प्रतिसाद द्यायचा असेल तर ह्या विविध पेशींमधला एकमेकांमधला संबंध, एकमेकांमधला संवाद याच्यावरच त्याचं उत्तर अवलंबून असतं. संपूर्ण रोगप्रतिकारक प्रतिसादासाठी आवश्यक असलेलं कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय संपूर्ण शरीरात पसरलेल्या ह्या इम्युन रिस्पॉन्समुळे वेगवेगळ्या अवयवांमुळे शक्य असतं. तर हे अवयव म्हणजे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स किंवा सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स असं त्यांना म्हणतात. म्हणजे प्राथमिक लिम्फॉइड अवयव आणि दुसरे लिम्फॉइड अवयव. ज्यामध्ये प्राथमिक लिम्फॉइड अवयवमध्ये आपल्याला बोन मॅरो किंवा अस्थिमज्जा आणि थायमसचा समावेश होतो. ही अशी ठिकाणं आहेत की जिथे इमॅच्युअर प्रिकॉसर्स म्हणजे अपरिपक्व पूर्वसूचक जे असतात त्यांच्यापासून रोगप्रतिकारक पेशी विकसित होतात. दुय्यम लिम्फॉइड अवयव म्हणजे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, ज्यामध्ये प्लीहा किंवा स्प्लीन, लिम्फ नोड्स आणि आतड्यामधील विशेष ठिकाणी असलेल्या म्युकोसल टिश्यू यांचा म्हणजे स्पेशल उतींचा समावेश आहे. आपण त्यांना म्युकोसल टिश्यू म्हणू शकतो. तर ही अशी ठिकाणे आहेत जिथे पूर्ण वाढ झालेले प्रतिजन विशिष्ट म्हणजे अँटीजन स्पेसिफिक लिम्फोसाइट्स अँटीजनना भेटतात आणि त्यांच्यात डिफरन्सिएशन होतं, भिन्नता होते आणि त्याच्यामुळे प्रभावी आणि स्मृती पेशी तयार होतात. स्मृती पेशी म्हणजे मेमरी सेल्स. दोन रक्ताभिसरण प्रणाली म्हणजे रक्त आणि लिम्फॅटिक वाहिन्या या अवयवांना जोडलेल्या असतात आणि त्या एकत्रितपणे काम करतात. आता आपण बघूया हिमॅटोपोयसिस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यातले कुठल्या कुठल्या पेशी आहेत ज्या इम्युन सिस्टीम मधल्या आहेत किंवा रक्तपेशींची वाढ कशी होते आणि रोगप्रतिकारक प्रणालीतल्या पेशी कुठल्या आहेत. तर लाल पेशी, ग्रॅन्युलोसाइट्स, मॅक्रोफाजेस, डेंड्रायटिक सेल्स आणि लिम्फोसाइट या सर्व परिपक्व रक्तपेशीच एकाच पेशीच्या प्रकारातनं सुरू झालेल्या आहेत आणि त्याला हिमॅटोपोयटिक सेल्स असं म्हणतात. आता हे हिमॅटोपोयटिक सेल्स जो आहे ह्या एका सेलपासून आपल्याला सगळे सेल्स मिळतात, जसे लाल रक्तपेशी, ग्रॅन्युलोसाइट्स, मॅक्रोफाजेस, डेंड्रायटिक सेल्स आणि लिम्फोसाइट. या प्रक्रियेला हिमॅटोपोयसिस असं म्हणतात. स्टेम सेल्स जे असतात म्हणजे हिमॅटोपॅटिक स्टेम सेल्स तुम्ही बघितले आताच आपण बघितलं. ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे ज्यांना पुनर्जन्म निर्माण करण्यात त्यांची दोन प्रकारच्या क्षमता असतात. एक आहे तर त्यांना रिजनरेट करू शकतात म्हणजे काय, पुन्हा निर्माण करण्याची क्षमता किंवा स्वतःचे नूतनीकरण म्हणजे सेल्फ रिन्युअल. म्हणजे काय तर त्यांच्यात रिजनरेट आणि सेल्फ रिन्युअल करण्याची क्षमता असते, स्वतःचेच पेशी वाढवण्याची क्षमता असते. तर दुसरी क्षमता कुठली आहे तर भिन्न प्रकारच्या पेशींची निर्मिती करण्याची क्षमता. म्हणजे काय, ते स्वतःची तर निर्मिती करतातच पण त्याच्याबरोबरच ते वेगवेगळ्या पेशींची सुद्धा निर्मिती करू शकतात आणि हे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सचं काम आहे. एम्ब्रियॉनिक म्हणजे एकदम भ्रूण अवस्थेतली असलेल्या जे स्टेम सेल्स आहेत ज्या एकदम एम्ब्रियॉनिक स्टेजला आपल्या शरीरात असतात, ते कुठल्याही पेशींमध्ये त्यांना निर्माण करू शकतात आणि म्हणूनच त्यांना प्लुरिपोटंट किंवा दुसऱ्या शब्दात ते कुठल्याही प्रकारच्या पेशींची निर्मिती करू शकतात. या उलट जेव्हा ॲडल्ट सेल्स असतात, ॲडल्ट स्टेम सेल्स असतात म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स प्लुरिपोटंट असतात म्हणजे कुठल्याही पेशीमध्ये ते परिवर्तन करू शकतात. तर ॲडल्ट स्टेम सेल्स असतात ते मात्र मल्टीपोटंट असतात म्हणजे विशिष्ट प्रकारच्या ह्याच्यामध्येच त्यांचं जन्म देण्याची त्यांच्यात क्षमता असते. जसं आपण इकडे बघितलंय की हे सेल्फ रिन्युअल असतं आणि त्याच्यात वेगवेगळ्या लिनिएज करण्याची क्षमता असते, हे आपण आता बघणार आहोत. आणि मग वेगवेगळे लिनिएज जसे मायलॉइड लिनिएज आणि लिम्फॉइड लिनिएज ते करू शकतात. हिमॅटोपोयटिक सेलच्या आपण आणखीन पुढे जाऊया. अनेक अवयवांमध्ये प्रौढ स्टेम पेशी असतात ज्या त्या उतींमध्ये विशिष्ट पेशींना जन्म देतात. त्यांना उती स्पेसिफिक
म्हणजे उतीस विशिष्ट स्टेम्स पेशी म्हणजे टिश्यू स्पेसिफिक स्टेम सेल्स असं म्हणतात. ही HSC ही पहिली उती स्पेसिफिक स्टेम सेल आहे आणि ती आपल्याला लाल रक्तपेशी, एरिथ्रॉइड पेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी या दोन्ही पेशींचं ते उगमस्थान आहे. म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला हे दोन्ही मिळतं. HSCची उत्पत्ती गर्भाच्या उतीमध्ये होते. दॅट मीन्स फिटल टिश्यूमध्ये होते आणि हे प्रामुख्याने प्रौढ पृष्ठवंशीय प्राण्यांच्या म्हणजे ॲडल्ट पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे त्यांच्या अस्थिमज्जामध्ये राहतात. अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरोमध्ये राहतात. संपूर्ण वाढ झालेल्या प्लीहा आणि यकृतामध्येही त्यांची संख्या लहान संख्या आढळू शकते. HSC हा अतिशय दुर्मिळ असा उपसंच आहे आणि अस्थिमज्जामध्ये त्यांना जवळजवळ 5 गुणिले 10⁻⁴ या पेशींमध्ये फक्त एकापेक्षा कमी असं असतं. म्हणजे बघा त्यांचं प्रमाण किती कमी असतं. पण जेव्हा ते वाढायला लागतात, जेव्हा ते दुसऱ्या पेशींना जन्म देतात, तेव्हा त्यांचं प्रमाण वाढत जातं. त्यांची संख्या, पेशी विभाजन, मृत्यू आणि दुसऱ्या पेशींची निर्मिती हे सगळं अतिशय काटेकोरपणे नियंत्रित केले जाते आणि ते नियंत्रित करायलाच लागतं आपल्याला. आता आपण आणखीन बघूया पुढे HSCवर. आता आपण हे HSC सेल्स आहेत हे कसं बरं आपण ओळखणार? तर त्या पेशींवर काही प्रकारची प्रथिनं असतात आणि ह्या प्रथिनांच्या द्वारे आपण त्यांना ओळखू शकतो. तर त्यावर 2 प्रकारची प्रथिनं असतात. त्याला SCA1 आणि c-KIT असं म्हणतात. पण त्यांच्यात वंश विशिष्ट म्हणजे लिनेज स्पेसिफिक मार्कर नसतात आणि ते मार्कर नसल्यामुळे त्यांना लिन निगेटिव्ह असंही म्हणतात आणि म्हणूनच त्यांना LSK पेशी किंवा लिन निगेटिव्ह SCA SCA1 पॉझिटिव्ह आणि c-KIT पॉझिटिव्ह असं म्हणतात. तर लिन SCA-KIT हे जे सेल्स आहेत त्यांच्या स्वनूतनीकरण क्षमतेत आणि सर्व पेशींच्या प्लुरिपोटन्सी असल्यामुळे ते वेगवेगळे असतात. त्यांची क्षमता वेगवेगळी असते. आता हे दीर्घ काळ म्हणजे सगळेच जे HCC असतात, SSC ते सगळेच असे नसतात. म्हणजे त्यांचं कसं असतं, एक लॉंग टर्म असतात जे HSC असतात, तर शॉर्ट टर्म HSC पण असतात. लॉंग टर्म HSC म्हणजे दीर्घकालीन HSC आणि हे सर्वात निश्चल म्हणजे क्वायसंट असतात आणि ते जीवनाच्या संपूर्ण आयुष्यात प्लुरिपोटन्सी आपले टिकून ठेवतात. तर अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म HSC असतात ते प्रामुख्याने वारंवार विभाजित होत जातात. म्हणजे काय, ते डिवाइड होत जातात आणि त्यांचं स्वयं नूतनीकरणाचं त्यांना क्षमताही अतिशय मर्यादित असते. HSC ओळखण्यासाठी उपयुक्त मार्कर असण्या व्यतिरिक्त c-KIT जे आपण मगाशी बघितलं, हे जे आहे c-KIT, तर c-KIT हे पोटंट सायटोकाईन रिसेप्टर पण आहे आणि म्हणून ते मल्टीपोटंट प्रोजेनेटर तयार करायला मदत करते, विकसित करायला प्रोत्साहन देतं. हे MPP जे आहे मल्टीपोटंट प्रोजेनायटर हे अतिशय महत्वाचं आहे. ते आपण बघूया पुढे त्यांचं वेगवेगळे सेल्स. तर आता हे डिफरन्सिएशन बघू HSC इंटू मायलॉइड अँड लिम्फॉइड ब्लास्ट सेल्स. तर HSC मध्ये जेव्हा डिफरन्शिएट होतात तेव्हा लॉंग टर्म HSC पासून शॉर्ट टर्म HSC आणि त्याच्यानंतर MMP अशी प्रगती होते. जसं इथे तुम्ही बघाल लॉंग टर्म HSC वरनं आपण शॉर्ट टर्म घेणार, शॉर्ट टर्म वरनं आपल्याला MMP मिळतात आणि हे त्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारात मोडले जातात. मायलॉइड प्रोजेनायटस सेल बनल्यानंतर सामान्य प्रोजेनायटल असे पण त्यांना कधी कधी म्हणतात आणि जी लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि मायलॉइड पेशी यांचं निर्माण करते आणि मायलॉइड पेशी जन्मजात अर्थातच रोगप्रणालीचं सत्य आहेत म्हणजे इनेट इम्युनिटीचे सदस्य आहेत आणि संसर्ग किंवा उपमर्द प्रतिसाद देणाऱ्या पहिल्या पेशी आहेत. पर्यायीरित्या ते लिम्फॉइड प्रोजेनायटस सेलमध्ये सुद्धा ते जातात ज्यांना CLP असे म्हटलं जातं. तर हे आता इथे या बाजूला लिम्फॉइड प्रोजेनायटर आहे CLP आणि इथे मायलॉइड प्रोजेनायटर आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काय काय मिळतं, तर त्याच्यातनं आपल्याला डेंड्रायटिक सेल्स मिळू शकतात, त्याच्यातनं आपल्याला TB लिम्फोसाइट्स मिळतात आणि त्याच्यातनं जन्मजात किंवा इनेट लिम्फॉइड पेशी सुद्धा आपल्याला मिळतात. आता हे डिफरन्सिएशन
HSCचं लिम्फॉइड ब्लड सेल लिनिएजमध्ये जेव्हा होतं, तेव्हा काय होतं एक्झॅक्टली? तेव्हा त्यांच्यामधले जे रिसेप्टर्स असतात, त्यांच्यावरचे जे रिसेप्टर्स म्हणजे प्रथिनं असतात, ते वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं तसं डिफरन्सिएशन होतं. जसं जसं आपण बघितलं की हे लाँग टर्म HSC, शॉर्ट टर्म HSC आणि मल्टीपोटंट प्रोजेनायटर यांच्यानंतर पुढे लिम्फॉइड प्राईम मल्टीपोटंट प्रोजेनायटर सेल्स तयार होतात, ज्याला LMPP असं म्हणतात. तर ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात काय फरक आहे? मल्टीपोटंट प्रोजेनायटरमध्ये जेव्हा ह्या FLTचं प्रोटीन व्यक्त होतं किंवा रिसेप्टर व्यक्त होतं, तेव्हा त्यांची क्षमता, ते प्लेटलेट्स आणि एरिथ्रोसाइट बनवायची क्षमता ते गमावतात. त्यांच्यापुढे मायलॉइड प्रोजेनायटरमध्ये ते जाऊ शकत नाहीत आणि ते लिम्फॉइड प्रोजेनायटरमध्ये जातात आणि त्याच्यामुळे पुढे ते लिम्फॉइड्स लिम्फोसाइट्स तयार करतात. तर हे LMPP लिम्फॉइड वंशजाशी अधिक जोडले गेल्यामुळे त्यांच्याकडे ह्या स्का आणि सिकेट याची पातळी नंतर कमी होते आणि ही पातळी कमी झाल्यानंतर RAC12 आणि TDT ह्या दोन पेशींमध्ये ह्याची निर्मिती व्हायला लागते. हे रिसेप्टर्स येऊ लागतात आणि त्याच्यामुळे हे जे आहे इकडे ते आल्यामुळे पुढे लिम्फॉइड प्रिकर्सर्स तयार होतात आणि लिम्फॉइड प्रिकर्सर्स मधून मग आपल्याला टी सेल प्रोजेनायटर, नॅचरल किलर, डेंड्रायटिक सेल्स किंवा प्रीप्रो बी सेल्स आपल्याला मिळतात, ते आपण बघूया. पुढे आणखीन लिम्फॉइड सेल्सचं जसं आपण बघणार आहोत, हे पुढचं आपण हा पर्टिक्युलर पॅथवे बघणार आहोत. RAG12 व्यक्त केलेल्या पेशींना प्रारंभिक लिम्फॉइड प्रोजेनायटर ELP असं म्हणतात. हे ELP आहेत आणि त्याच्यात RAG12 आलेले आहेत. हे उर्वरित ELP प्रोजेनायटर म्हणून जेव्हा बोन मॅरोमध्ये किंवा अस्थिमज्जामध्ये इंटरल्युकिन 7 रिसेप्टर्स जेव्हा येतात, हे इंटरल्युकिन 7 रिसेप्टर आल्यानंतर त्याच्यामध्ये ते मायलॉइड लिनिएजची क्षमता ते गमावतात आणि ते कॉमन लिम्फॉइड प्रिकर्सर्स बनतात. हे कॉमन लिम्फॉइड प्रिकर्सर्सची काय बरं क्षमता आहे? त्यांच्यात हे कमी झालेलं आहे, सिकेट, स्का कमी झालेला आहे, IL-7 आहे आणि त्यांच्यात RAG12 आणि TDT हे पण आहे. परंतु त्यात अजूनही कोणत्याही ह्या पर्टिक्युलर सेल्सना अजूनही कोणत्याही विकसित लिम्फोसाइट वंशाच्या पेशी जशा T, B आणि IL-C होण्याची क्षमता असते. आता आपण पुढे बघूया. आपल्या रक्तातल्या ज्या पेशी आहेत, तर त्यांचा आयुष्याचा कालावधी किती आहे आणि त्यांचं प्रमाण किती असतं ते आपण बघूया. तर त्यांचं प्रमाण आहे, रेड ब्लड सेल्स म्हणजे RBC आपण बघतो ते 5 × 10⁶ असतात, ते 120 दिवस जगतात. प्लेटलेट्स 2 × 10⁵ 2.5 × 10⁵ 5 ते 10 दिवस जगतात. न्यूट्रोफिल्स 6 अवर्स ते 2 दिवस. मोनोसाइट्स डेज टू मंथ. इओसिनोफिल्स 5 ते 12 दिवस आणि बेसोफिल्स काही तास ते डेज. मास्ट सेल्स काही तास ते डेज. त्याचप्रमाणे T आणि B लिम्फोसाइट्समध्ये डेज टू इयर्स, हे इयर्सला राहू शकतात, कारण त्याच्यात मग आपल्यात मेमरी सेल्स किंवा स्मृती सेल्स त्यात समावेश होतात. आता आपण मायलॉइड वंशाच्या पेशी म्हणजे मायलॉइड लिनिएजच्या सेल्स बघणार आहोत. त्यात पहिल्या म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स. आता हे ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत ते रोगप्रतिकार प्रतिसादादरम्यान बहुधा प्रथम प्रतिसाद देतात आणि 4 मुख्य वर्गात ते ग्रॅन्युलोसाइट्सचं आपण वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स आणि मास्ट पेशी. सर्व ग्रॅन्युलोसाइट्समध्ये एक मल्टीलोब म्हणजे वेगवेगळे लोब असलेलं मल्टीस्तरीय असं न्यूक्लियस असतं, केंद्रक असतं आणि त्याच्यामुळे ते वेगळेपणा दिसू शकतं. आपण जर का त्याचं स्टेनिंग केलं, आपण त्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत डाईज असतात ते वापरले, तर आपल्याला कळतं की त्यांचं न्यूक्लियस हे मल्टीलोब्ड आहे. आणि मग लिम्फोसाइटपासून सहजपणे वेगळे ओळखता येतात, ज्यांचं नुसतं गोल असं न्यूक्लियस असतं. ग्रॅन्युलोसाइटचे उपप्रकार त्यांच्या सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्सच्या स्टेनिंगच्या वैशिष्ट्याबाबत आणि अर्थातच रोगप्रतिसाद त्यांचे पडदाबद्ध वेसिकल्स यांच्याबाबत भिन्न भिन्न असतात. जसं आता आपण बघणार आहोत, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स किंवा मास्ट सेल्स. जसं न्यूट्रोफिल्स याच्यात प्रोटीएज ग्रॅन्युल्स आहेत, अँटीमायक्रोबियल ग्रॅन्युल्स आहेत, प्रोटीएज इनिबिटर आहे, हिस्टामिन आहे आणि वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, कोलॅजेनेज आहे
आणि त्याचे फंक्शन काय होतं? टिश्यू रिमॉडेलिंग किंवा रेग्युलेशन, प्रोटीएजचं रेग्युलेशन होतं, इन्फ्लमेशन किंवा जळण हे असं होतं जलात. इओसिनोफिल्समुळे त्यांच्यात रायबोन्यूक्लियस असतं, सायटोकाइन्स, किमोकाइन्स आणि त्याच्यामुळे आरओएस फॉर्मेशन होतं. हे अर्थात आपण पुढे बघणार आहोत. आणि बेसोफिल्स पण काही सायटोकाइन्स करतात, कारण त्याच्यामध्ये आणखीन काही हिस्टमिन मेडिएटर्स, लिपिड मेडिएटर्स असतात आणि अडॅप्टिव्ह इम्युनिटीचं ऑल्सो ते मॉड्युलेशन करतात किंवा ते त्याचं संकलन करतात. आणि ग्रॅन्युलोसाइट्स मधलंच न्यूट्रोफिल्स आता आपण बघूया. प्रौढ मानवांमध्ये रक्ताभिसरण करणाऱ्या ल्युकोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल्स बहुसंख्य म्हणजे मॅक्झिमम असतात, 50 ते 70% असतात. अनेक प्रकारच्या संसर्गाच्या प्रतिसादामध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला संसर्ग होतो, तेव्हा त्याच्या प्रतिसादामध्ये संसर्ग, इन्फेक्शन आणि त्याच्या प्रतिसादामध्ये आपले ज्या पेशी असतात, ज्या इम्युन पेशी ज्या असतात, त्या ब्योनमॅरोमध्ये असतात, अस्थिमज्जामध्ये असतात, त्यात न्यूट्रोफिल्स हे पहिले असतात. आणि त्यांना प्रोत्साहन देणारे कोण असतात? तर किमोकाइन्स असतात. रक्ताभिसरण करणाऱ्या न्यूट्रोफिल्सच्या संख्यात या क्षणिक वाढीला ल्युकोसायटोसिस असं म्हणतात. म्हणजे त्या क्षणी ते किमोकाइन्समुळे एका पर्टिक्युलर जागी जिथे संसर्ग झाला आहे किंवा एखादी टिश्यूमध्ये डॅमेज झालेला आहे, अशा ठिकाणी ते येतात आणि त्याला ल्युकोसायटोसिस असं म्हणतात. आणि रक्ताभिसरण करणाऱ्या न्यूट्रोफिल्सच्या संख्येत या क्षणिक जी वाढ होते. संसर्गाच्या ऊतीमध्ये किमोकाइन्सच्या प्रतिसादाला मोठ्या थव्याने ते येतात आणि मग ते बॅक्टेरियाजना फॅगोसायटोज म्हणजे लिटरली खातात. हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये थोडंसं बघितलं होतं. आणि मग अँटीबॅक्टेरियल किंवा प्रतिजैविक प्रभाव असलेले प्रथिनं, प्रोटीन्स याचा समूह ते सिक्रेट करतात किंवा स्त्राव करतात. त्यामुळे जसं एखादं इन्फेक्शन झाल्यावर एका जागी पू होतो किंवा पस होतो, त्याचं मुख्य सेल्युलर घटक हे न्यूट्रोफिल्स असतात. आता इओसिनोफिल्सकडे वळूया. इओसिनोफिल्समध्ये काही ग्रॅन्युल्स किंवा कणिका असतात, ज्याच्यामुळे इओसिनोफिल ह्या स्टेनमुळे त्याला गुलाबी रंग मिळाला जातो, जे आपण स्टेनिंग प्रोटोकॉलमध्ये बघतो. आणि हेल्मिन्स म्हणजे आपल्याला जे पॅरासायटिक इन्फेक्शन हेल्मिनचं होतं, त्यांच्या विरुद्ध संरक्षण करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. हे इओसिनोफिल्स अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. इओसिनोफिल्स आक्रमण केलेल्या वर्म्सभोवती एकत्र येतात आणि त्यांचे ग्रॅन्युल्स त्याच्यावर सोडून त्या वर्म्सचा किंवा त्या परजीवी जीवांचा पडद्यांना नुकसान करतात आणि त्यांना मारतात. हे न्यूट्रोफिल्स प्रमाणेच इओसिनोफिल्स पण गतिमान पेशी असतात, जे रक्ताच्या ऊतींमधनं वेगवेगळ्या जागेत स्थलांतरित होतात आणि ते लहान आतड्यामध्ये सर्वाधिक आढळतात. आता तुम्हाला माहिती असेल कदाचित दमा किंवा ॲलर्जी ह्या लक्षणामध्ये इओसिनोफिल्सचा खूप मोठी भूमिका आहे. आणि ही भूमिका म्हणजे त्यांच्या ज्या ग्रॅन्युल्समुळे असतात आणि त्याच्यामुळे हे सिम्पटम्स आपल्याला किंवा ही लक्षणं आपल्याला येतात. आणि अशा पेशंट्समध्ये, अशा रुग्णांमध्ये इओसिनोफिल्सचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे आपल्याला कळतं की या पर्टिक्युलर रुग्णाला ही ॲलर्जी इओसिनोफिल्सच्या जास्त प्रमाणामुळे झालेली आहे किंवा ही ॲलर्जिक आहे. न्यूट्रोफिल्स प्रमाणेच इओसिनोफिल्स बी आणि टी लिम्फोसाइटचं नियमन करणारे सायटोकाइन्स स्त्राव करू शकतात आणि त्यामुळे अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स सुद्धा होऊ शकतो. आता आपण बेसोफिल्सवर येऊया. बेसोफिल्स हे नॉन फॅगोसायटिक आहेत, त्यामुळे त्यांचे बेसोफिलिक ग्रॅन्युल्स आहेत ते अर्थातच बेसोफिल ह्या नावावरूनच तुम्हाला कळतं त्यांचे अल्कली ग्रॅन्युल्स आहे. रंगाने निळा रंग देतात, ते अल्कली असतात. रक्ताभिसरणाच्या म्हणजे सर्क्युलेशनमध्ये ते अतिशय दुर्मिळ असतात, परंतु ते खूप प्रभावशाली प्रतिसाद देऊ शकतात. ते हेल्मिन्सना त्यांना प्रतिसाद देऊ शकतात, चांगली भूमिका बजावतात. तसेच सर्क्युलेटिंग करणाऱ्या अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सला जोडले जातात आणि मग त्यांचे ग्रॅन्युल्स त्या गोष्टींवर सोडतात. हिस्टमाइन बेसोफिलिक ग्रॅन्युल्समध्ये सर्वात्तम अतिशय महत्त्वाचं त्यांच्या ग्रॅन्युल्समधले असलेलं एक कंपाऊंड आहे किंवा संयोग आहे. आणि एखाद्या पदार्थाची पडद्याची स्थिती किंवा गुणवत्ता ज्यामुळे द्रव आणि वायू त्याच्यातनं जाऊ शकतो, परमिॲबिलिटी त्याला म्हणतात. अशी परमिॲबिलिटी आणि स्नायूंची गुळगुळीत क्रिया पण ते वाढवतात, हे हिस्टमिन. आणि रोगप्रतिकारक पेशींना संसर्गाच्या ठिकाणी प्रवेश करण्यास अनुमती देतात. परमिॲबिलिटी वाढल्यामुळे वेगवेगळ्या पेशी तिकडे येऊ शकतात. आता आपण येऊया मास्ट सेल्सवर.
मास्ट पेशी किंवा मास्ट सेल्स ह्या सुद्धा पॅरासाइट जंतांची लढण्यात भूमिका बजावतात. ॲलर्जीला सुद्धा ते हातभार लावतात. ते जेव्हा बोन मॅरोमधनं रक्तात अनडिफरन्शिएटेड पेशी किंवा अविभाज्य पेशी म्हणून ते बाहेर पडतात. ते त्वचा किंवा वेगवेगळ्या अवयवांचे टिश्यूज, श्वसन, जननेंद्रिय आणि ह्या ठिकाणच्या वेगवेगळ्या ज्या मेम्ब्रेन एपिथेलियल टिश्यूज आहेत, तिथे ते प्रौढ होतात आणि तिथे ते वेगवेगळे सायटोप्लाझम ग्रॅन्युल असतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हिस्टमाइन असतं. आता आपण येऊया अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स जे किंवा अँटीजन प्रस्तुती सेल्स मायलॉइड वंशातले कुठले आहेत ते. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्समध्ये मायलॉइड प्रोजेनायटर फॅगोसायटिक पेशींचे 3 गट निर्माण होतात. एक म्हणजे मोनोसाइट्स, दुसरे मॅक्रोफाजेस आणि डेंड्रायटिक सेल्स. या प्रत्येक गटातील पेशी प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग PAPC म्हणून कार्य करतात. तर हे PAPC म्हणजे काय बरं? तर अँटीजन प्रेझेंट कोणाला करायचं? तर अँटीजन हे प्रेझेंट केलं जातं टी सेल्सना आणि त्याच्यामुळे आपली अक्वायर्ड इम्युनिटी, काल आपण बघितलं की जन्मजात आणि अनुकूलित रोगप्रतिकारक प्रणाली म्हणजे इनेट आणि अक्वायर्ड इम्युनिटी. तर इनेट आणि अक्वायर्ड मधलं ही जोड असते ती हे एपीसी करतात. या एपीसींना जेव्हा ते एखाद्या पॅथोजनला भेटतात तेव्हा 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मेन होतात. एक म्हणजे ते इतर रोगप्रतिकारक पेशींना आकर्षित करतात, तिथे ते त्या प्रकारची प्रथिनं स्रवतात. ते फॅगोसायटिक सायटोसिसद्वारे रोगजनकांना अंतर्गत केल्यानंतर त्यांची पेप्टाइड्स खंडित करतात आणि हे पेप्टाइड्स ते क्लास 1च्या द्वारे रेणूंवर पाठवतात आणि ते टी सेल्सना स्टिम्युलेट करतात जेव्हा ते अँटीजन प्रेझेंट करतात तेव्हा. आणि त्याच्याबरोबर ते को स्टिम्युलेटिव्ह मॉलिक्युल्स ज्याला म्हणतात त्याचीही पातळी वाढवतात. त्यामुळे प्रेझेंटेशन होतं आणि ऍक्टिव्हेशन व्हायला मदत होते पुढे टी सेलच्या. आता बघूया आपण मोनोसाइट्स. पांढऱ्या रक्तपेशींमध्ये मोनोसाइट्स 2 ते 12% असतात आणि त्या पेशी ऊतींमध्ये स्थलांतरित होतात आणि ऊती निवासी फॅगोसायटिक पेशींच्या विविध श्रेणींमध्ये त्यांचं रूपांतर होतं. मोनोसाइट 2 मोठ्या श्रेणीमध्ये ओळखले जातात. एक म्हणजे इन्फ्लमेटरी आणि पाळत ठेवणारे किंवा लक्ष ठेवणारे मोनोसाइट्स, जे रक्तवाहिन्यांमधनं हळूहळू रेंगाळतात आणि तिकडे दुरुस्तीचं काम करतात. संसर्गाच्या प्रतिसादात ऊतींमध्ये स्थलांतर करणारे मोनोसाइट्स मॅक्रोफाजेसमध्ये रूपांतरित होतात. आता इन्फ्लमेटरी मॅक्रोफाजेस जे आहेत, मॅक्रोफाजेस फॅगोसाइट्स आहेत, ते सामान्यतः इनेट रोगप्रतिकारक प्रतिसादात भाग घेतात आणि ही प्रतिकारक प्रसादामध्ये ते दुहेरी भूमिका बजावतात किंवा त्यांची दुहेरी भूमिका असते. एक म्हणजे ते ऊतींमधनं म्हणजे टिश्यूंमधनं रोगजनकाच्या म्हणजे पॅथोजनचा पूर्णपणे नायनाट करतात किंवा टी लिम्फोसाइटसाठी ते एपीसी म्हणून काम करतात, अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स म्हणून काम करतात. आता आपण बोलूया अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स दुसरे, की अलीकडेच असं दिसून आलंय की मोनोसाइट्स पासून तयार होण्याऐवजी काही वेळेला मॅक्रोफाजेस हे त्या विशिष्ट ऊतीमध्येच असतात, ज्यांना ऊती निवासी मॅक्रोफाजेस म्हणजे टिश्यूज मध्ये राहणारे रेसिडेन्शियल मॅक्रोफाजेस असे म्हणतात आणि ते पहिल्यापासूनच भ्रूणपेशींपासूनच आयुष्याच्या सुरुवाती काळातच जन्म घेतात आणि ह्या टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेसना वेगवेगळी नावं दिली जातात. म्हणजे काही काही वेळेला त्यांना वेगळ्या नावाने ओळखले जातात. जसं ब्रेन मधले जे टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस आहेत त्याला मायक्रोग्लायल सेल्स म्हणतात. लंग्समध्ये असतात त्यांना किंवा फुफ्फुसामध्ये असतात त्यांना म्हणतात अल्व्हिओलर मॅक्रोफाजेस. लिव्हरमध्ये असतात त्यांना म्हणतात कुफर सेल्स. तर किडनीमध्ये असतात तेव्हा रेसिडेन्शियल किडनी मॅक्रोफाजेस अँड स्किनमध्ये लँगरान्स अँड बाकीचे वेगवेगळे असतात ते. आता आपण येऊया डेंड्रायटिक सेल्सवर. 1970च्या दशकाच्या मध्यमात डेंड्रायटिक सेल्स याच्यासाठी शोधासाठी राल्फ स्टाइनमन यांनी म्हणजे पुष्कळचं संशोधन केलं आणि त्यांना 2011 मध्ये शरीरक्रिया विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्रामधलं नोबेल प्राइज देण्यात आलं. आता डेंड्रायटिक पेशी यांना नाव मुळात डेंड्रायटिक असं का पडलं, तर त्यांचे हे जे लांब लांब अवयव आहेत त्याच्यामुळे त्यांना डेंड्रायटिक असं नाव. हे अवयव हे आपल्या
चेतापेशी किंवा न्यूरॉनल पेशींसारखे दिसतात म्हणून त्यांना त्यांचे डेंड्राइट्स असे जसे असतात तसेच असतात म्हणून त्यांना डेंड्रायटिक पेशी असे म्हणतात. आणि त्या होमॅटोपॅटिक पेशींच्या मायलॉइड आणि लिम्फॉइड वंशांमधनं काही पेशी निघू शकतात. आता डेंड्रायटिक पेशी एका ठिकाणी परदेशी अँटीजन कॅप्चर करतात आणि मग त्या अँटीजनवर प्रक्रिया करतात आणि दुसऱ्या ठिकाणी लिम्फ नोड्समध्ये ते जातात, स्थलांतरित करतात आणि तिथे ते टी सेल्सला अँटीजन प्रेझेंटेशन करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला अडॅप्टिव्ह रोगप्रतिकार शक्ती प्रतिसाद सुरू होतो. अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स सुरू होतो. अशा प्रकारे हे पहारेकऱ्याचं काम करत असतात आणि त्याच्यात डेंड्रायटिक सेल 3 प्रकारचे अँटीजन घेतात. एक म्हणजे फॅगोसायटोसिसद्वारे, दुसरं आहे रिसेप्टरमध्ये, रिसेप्टरमुळे एंडोसायटोसिसद्वारे किंवा सॉल्युबल जर का काही पार्टिकल्स असतील तर त्याच्यात पिनोसायटोसिसद्वारे आणि त्याच्यानंतरच ते परिपक्व होतात किंवा ॲक्टिव्ह होतात. फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स हे थोडेसे वेगळे आहेत कारण ह्या डेंड्रायटिक पेशींपासून ते होमिओस्टॅटिक होमिओटोपॅटिक सेलपासून उद्भवत नाहीत आणि ते एपीसी ही नाही आहेत. तर काय करतात हे? ते टी सेलच्या ऐवजी बी सेल या पेशींना सक्रिय करेल त्यांचं नियमन करतात आणि त्याच्यामुळे ते वेगळे आहेत रेग्युलर डेंड्रायटिक सेल्सपासून, फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स. आता आपण वळूया एरिथ्रॉइड पेशी आणखीन पेशींकडे. एरिथ्रॉइड वंशाच्या पेशी आहेत त्या एरिथ्रोसाइट्स किंवा लाल पेशी म्हणजे मायलॉइड पूर्वजांपासूनच उद्भवतात आणि त्यांच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते ऊतींना ऑक्सिजन पोचवण्याचं काम करतात. सस्तन प्राण्यांमध्ये लाल पेशींना न्यूक्लियस नसतं हे असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि एरिथ्रोब्लास्ट मात्र त्यांना ज्याचे पूर्वज जे आहेत त्यांचे जे ॲन्सेस्टर एरिथ्रोब्लास्ट त्यांना मात्र केंद्रक असतं आणि नंतर त्या केंद्रकाचा नाश होतो आणि लाल पेशींना केंद्रक नसतं. जरी लाल पेशींचं मुख्य आणि केंद्रक नसलं म्हणजे त्यांचं काय आहे ते त्यांचं विभाजन होणार नाही, मल्टिप्लिकेशन होत नाही आणि 120 दिवस ते आपल्या शरीरात फिरत असतात. जरी लाल पेशींचं मुख्य कार्य ऑक्सिजन एक्सचेंज असलं तरी काही काही लाल पेशी रोगप्रतिकार शक्तीमध्ये काही काही बजावू शकतात ज्यांना नायट्रिक ऑक्साईड सारखे संयुग निर्माण करतात जे सूक्ष्म जंतूंना चा नाश करू शकतात. आता मेगाकॅरियर्स बघूया. मेगाकॅरियर्स आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की प्लेटलेट्स हे नाव आपल्या सगळ्यांच्याच कानावर पडलेलं असेल कारण हा आपण बघतो की डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स खाली गेले आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये शरीरामध्ये रक्तस्राव होण्याची भीती असते. कारण का? एस्पेशली मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची भीती असते किंवा बाकी दुसरीकडे रक्तस्राव होण्याची भीती असते जेव्हा प्लेटलेट्सचं प्रमाण अतिशय कमी होतं. तर ह्या प्लेटलेट्सचं काम काय आहे तर रक्तामध्ये गुठळ्या निर्माण करणं. अर्थातच रक्तामध्ये गुठळ्या कशाला पाहिजे तर रक्त कुठे जिथे आपल्याला एखादी जखम झाली तर त्याच्यातनं रक्त येत असेल तर ते थांबण्यासाठी आपल्याला काहीतरी लागतंच, नाहीतर ते रक्त असंच वाहत राहील आणि त्याच्यात प्लेटलेटला तिथे गुठळी बनवून ते रक्तस्राव रोखण्याचं काम हे प्लेटलेट्स करतात. अर्थात ती एक मोठी प्रक्रिया आहे आणि ते आपण नंतर बघू. आणि या प्लेटलेट्सनं स्वतःचं केंद्रक नसतं आणि गुठळ्या केवळ ते रक्तस्रावच रोखत नाहीत गुठळ्या, पण त्याच्यामुळे रोगप्रतिजनकांच्या आक्रमणाविरुद्ध सुद्धा ते अडथळा निर्माण करतात. तर हे मेगाकॅरियर्स आहेत आणि त्यांच्यापासून असे छोटे छोटे प्लेटलेट्स आपल्या शरीरात निर्माण होतात. आता आपण वळूया लिम्फॉइड वंशाच्या पेशींकडे किंवा लिम्फॉइड लिनिएजच्या सेल्सकडे. तर लिम्फॉइड वंशाच्या पेशी किंवा लिम्फोसाइट्स बेसिकली हे 20 ते 40% आपल्या शरीरात असतात आणि पांढऱ्या पेशी आणि लिम्फमध्ये असतात आणि लिम्फमध्ये 99% असतात ऑलमोस्ट लिम्फमध्ये. तर रक्ताभिसरण करणाऱ्या पांढऱ्या पेशी आणि लिम्फमध्ये 90% असतात. लिम्फोसाइट्स कार्यात्मक आणि फिनोटिपिक फरकांच्या आधारे आपण त्यांना विभागलं जाऊ शकतं. फिनोटिपिक म्हणजे काय? त्यांच्यात जे असतात वेगवेगळे प्रथिनं असतात, त्यांचं जे काम आणि त्यांच्यावर असलेले वेगवेगळे प्रथिनं, त्यांच्या सरफेसवर त्यांच्या बाहेरील आवरणावर असलेले वेगवेगळे प्रथिनं यांच्यावरनं आपण त्यांना वेगवेगळं करू शकतो. तर वेगवेगळे कुठले लिम्फोसाइट्स आहेत? बीज लिम्फोसाइट्स अर्थातच हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. टी लिम्फोसाइट्स,
आणि आपण बघितलं इनेट लिम्फोसाइट्स, ILCs आणि नॅचरल किलर सेल्स या पेशींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. मानवामध्ये अंदाजे 1 ट्रिलियन म्हणजे 10⁻12 इतके लिम्फोसाइट रक्तामध्ये असतात आणि त्याच्यातनं ते सतत फिरत असतात आणि वेगवेगळ्या जागांमधनं लिम्फॉइड ऑर्गनमधनं ते स्थलांतरित होत असतात. तर आता तुम्ही इथे बघू शकता लिम्फोसाइटमध्ये इथे टी हेल्पर सेल आहे, सायटोटॉक्सिक टी सेल आहे, बी सेल आहे आणि वेगवेगळा प्लाझ्मा सेल आहे आणि नॅचरल किलर सेल्स आहेत आणि अर्थातच आपण पुढे त्याचं बघूया. टी आणि बी लिम्फोसाइट्स हे अतिशय छोटे सेल्स आहेत. त्यांचं केंद्र सुद्धा छोटं गोल असतं, ते सेल्स पण गोल असतात आणि त्याच्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली ते एकसारखेच दिसतात. तर आपण ह्यांना कसं बरं वेगळं करायचं? तर ते फरक समजण्यासाठी त्यांच्याद्वारे व्यक्त होणाऱ्या त्यांच्या पृष्ठभागावरील जी प्रथिनं आहेत, सरफेस प्रोटीन्स, त्याची रूपरेषा लक्षात घेतलेली आहे आणि त्याला क्लस्टर ऑफ डिफरन्सिएशन असं म्हणतात किंवा CD. क्लस्टर ऑफ डिफरन्सिएशनचे CD. आणि हे आता पूर्ण जगात मानलं गेलेलं क्लासिफिकेशन आहे, ज्याच्यात जे नामकरण 1982 मध्येच एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने स्थापित केलेलं आहे. तर हे आपण अगदी महत्वाचे सेल्स ह्याच्यातले बघूया, महत्वाच्या पेशी बघूया आणि त्यांच्यावरचे CD मॉलिक्युल्स कुठले आहेत, म्हणजे पृष्ठभागावरील प्रथिनं कुठली आहेत ते बघूया. काही आपण एक्झाम्पल्स बघू. CD4 हे सगळ्यांच्या माहितीचा आहे, जो टी हेल्परमध्ये असतो आणि त्याचं फंक्शन काय आहे या मॉलिक्युलचं, तर ते MHC क्लासला बाइंड करतात आणि हे आपण अर्थातच पुढे बघणार आहोत. CD8 जे सायटोटॉक्सिक टी सेल्सच्यावर असतात. CD16 हे जे असतात ते NK सेल्सवर असतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे जे सेल्स आहेत आपल्याकडे जे बी सेल्सवर असतात ते CD19, CD20 हे असतात. तर असे CD मॉलिक्युल्स पूर्णपणे असतात आणि त्यात ते आपण अर्थातच मायक्रोस्कोप खाली किंवा सूक्ष्मदर्शकाखाली आपण बघू शकत नाहीत. ते बघण्यासाठी आपल्याला त्याच्यातल्या एकदम ॲडव्हान्स टेक्निकची गरज असते, जसं फ्लोसायटोमेट्री, आणि ते करून आपण ह्या सेल्सना, टी लिम्फोसाइट्सना, बी लिम्फोसाइटना आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता बी लिम्फोसाइट्स हे त्यांचं नाव त्यांच्या परिपक्वतेच्या जागांवरनं, जसे पूर्वी पक्ष्यांच्या मध्ये बर्सा ऑफ फॅब्रिकस म्हणून त्यांना बी सेल्स असं नाव पडलं, तिथे ते मिळाले. पण अर्थातच हे नाव पुढे योग्य ठरलं, कारण मानवामध्ये, उंदरामध्ये आणि अनेक सस्तन प्राण्यांमध्ये बोन मॅरोमध्ये हे सेल्स आढळतात आणि हे त्यांचं प्रमुख ठिकाण आहे जिथे ते मॅच्युअर होतात, परिपक्व होतात. आणि म्हणून आता बी सेल्स हे नाव त्यांना बरोबर खरोखरच योग्य आहे. पूर्णपणे विकसित बी सेल्स इतर लिम्फॉइड्स आणि इतर सर्व पेशींपासून निश्चितपणे वेगळे आहेत. का? तर ह्या बी सेलचे रिसेप्टर आहेत, बाकीच्या लिम्फॉइड सेल्सपेक्षा ते वेगळे आहेत, कारण त्यांचे जे बी सेल रिसेप्टर्स आहेत ते काही नसून एक पडदाबद्ध इम्युनोग्लोबुलिन म्हणजे अँटीबॉडी मॉलिक्यूल आहे आणि हे एका प्रतिजनाशी बांधण्याचं काम करतात. हे अँटीबॉडी मॉलिक्यूल त्यांचं BCR आहे, म्हणजे बी सेल रिसेप्टर आहे आणि ते प्रतिजनाला म्हणजे अँटीजनला बांधतात आणि ते बांधल्यानंतर त्यांचं ऍक्टिव्हेशन म्हणजे परिपक्वता होते. प्रत्येक बी पेशी एका विशिष्ट वेगळेपणा दाखवणाऱ्या अँटीबॉडी पृष्ठभागावर म्हणजे व्यक्त करते. आता त्या दिवशी आपण बघितलं की एका प्रकारच्या अँटीजनसाठी एका प्रकारची बी सेल किंवा टी सेल असं असतात, जे बी सेल रिसेप्टर, टी सेल रिसेप्टर असे वेगवेगळे स्पेसिफिक असतात आणि असे वेगवेगळ्या प्रतिजनांची म्हणजे अँटीजनशी बांधणारे असे वेगवेगळे बी सेल्स आपल्या शरीरात असतात. म्हणून हे याचे वेगवेगळे मॉलिक्युल्स, त्याच्यात भरपूर अशी मॉलिक्युल्स असतात. एका सेलवर जवळजवळ 3 × 10⁵ मॉलिक्युल्स त्यांच्या पृष्ठभागावर ते व्यक्त करते. पण एका बी सेल्सवर एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. सक्रिय बी लिम्फोसाइट ही एकवयव नॉन मायलॉइड पेशी आहे, जी APC म्हणून काम करू शकते. बाकी सगळे आहेत लिम्फॉइड लिनिएजची पेशी आहेत, ज्या APC म्हणून काम करतात. आपण मगाशी बघितलं.
परंतु ॲक्टिवेटेड बी म्हणजे सक्रिय बी सेल हा एपीसीचं काम करू शकतो, अँटीजन प्रेझेंटिंगचं काम करू शकतो आणि ॲक्टिवेट करू शकतो टी सेल्सना. सक्रिय बी सेल्स म्हणजे ॲक्टिवेटेड बी सेल्सना प्लाझ्मा सेल्समध्ये त्यांचं रूपांतरित होतं आणि हे रूपांतरित झाल्यानंतर प्रति सेकंद 100 ते 1000 रेणूंपासून जास्त असे अँटीबॉडी स्त्रवण्याची त्यांच्यात क्षमता येते. म्हणजे बी सेल्स ह्यांच्यावर बी सेल रिसेप्टर्स अँटीबॉडीज असतात. पण जेव्हा ते प्लाझ्मा सेल्समध्ये त्यांचं विभाजन होतं, रूपांतरित होतं, तेव्हा ते अँटीबॉडी स्त्रव करतात आणि त्यांच्या बाहेरच्या पृष्ठभागावर अँटीबॉडी नसतं. आता टी लिम्फोसाइट्स बघूया. टी लिम्फोसाइड म्हणजे थायमसमधनं आलेली परिपक्व होतात. टी लिम्फोसाइट रिसेप्टर व्यक्त करतात ते केवळ प्रक्रिया असलेल्या प्रथिनांशी म्हणजे मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स MHC रेणूंबरोबर जोडलेलं प्रतिजन असतं. असाच ते रेणू ओळखतात, असाच तुकडा ते ओळखतात. आणि MHCच्या 2 आवृत्ती आहेत. अर्थातच हे आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत. MHC काय आहे, कसं प्रेझेंटेशन होतं. इथे आज आपण फक्त सेल्स बघत आहोत किंवा पेशी बघत आहोत. पुढे आपण त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया कशा होतात हे नक्कीच बघणार आहोत. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जवळजवळ सर्व केंद्रीय पेशींद्वारे म्हणजे न्यूक्लिएटेड सेल्स जे म्हणतात, केंद्रीय पेशी म्हणजे न्यूक्लिएटेड सेल्स, त्यांच्यावर हे MHC मॉलिक्यूल असतात, MHC1 मॉलिक्यूल असतात. तर MHC2 मॉलिक्यूल्स हे असतात हे फक्त प्रामुख्याने एपीसीवर असतात आणि ते त्यांच्यावर बाकीच्या न्यूक्लिएटेडवर MHC1 असतात. तर टी लिम्फोसाइट्स 2 प्रकारच्या प्रमुख पेशींमध्ये विभागले जाऊ शकतं. एक म्हणजे सायटोटॉक्सिक टी सेल्स आणि मदतनीस किंवा हेल्पर टी सेल्स. निरोगी मानवी रक्तात CD4 आणि CD8चं प्रमाण हे अंदाजे 2:1 असतं. म्हणजे CD4 जास्त असतात, CD8 कमी असतात. अर्थातच तुम्हाला माहिती आहे CD4 हे HIV पेशंटमध्ये खूप कमी होतं त्याचं प्रमाण आणि अर्थातच नावाप्रमाणे ते मदतनीस सेल्स आहेत किंवा हेल्पर सेल्स आहेत. त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या पॅथोजन्स ना ॲक्च्युली त्यांचा प्रतिकार करायला ते मदत करतात. तर ते कमी झाल्यामुळे त्यांना वेगवेगळे रोग होतात HIV पेशंट्सना. टी सायटोटॉक्सिक सेल्सच्या पृष्ठभागावर CD8 नावाचं एक ग्लायकोप्रोटीन असतं आणि जे MHC1 कॉम्प्लेक्सच्या प्रतिजनांना ओळखतं. तर ते सक्रिय होतात आणि वाढतात आणि सायटोटॉक्सिक टी लिम्फोसाइट नावाचे इफेक्टर सेल्समध्ये त्यांचा बदल होतो आणि हेच पुढे पॅथोजन्सना मारू शकतं, रोगजनकांना मारू शकतं. तर टी हेल्पर सेल यांच्या पृष्ठभागावर CD4 हे ग्लायकोप्रोटीन असतं. म्हणजे हे CD4 पॉझिटिव्ह सेल्स आहेत आणि हे CD8 पॉझिटिव्ह सेल्स आहेत. हे त्यांचं TCR आहे. हे MHC क्लास 1 आणि अँटीजनचं असेल त्याच्यामध्ये हे जॉईन होतं आणि दिस इज MHC क्लास 2 आणि CD4 सेल्स आणि MHC1 आणि CD8 सेल्स. ही जेव्हा हे बांधलं गेल्यानंतरच हे सेल्स ऍक्टिव्हेट होतात. तर आता आपण बघूया की CD4 सेल्स जे टी हेल्पर सेल्स आहेत त्याच्यात पण मदतनीसांचे 2 प्रकार आहेत. एक आहे TH1 सेल आणि दुसरी आहेत TH17 आणि TH2 पण आहेत त्याच्यात ऍक्च्युली आणि त्याच्यात रोगजनकांच्या प्रतिसादाला नियंत्रण करतं. TH2 जे सेल्स आहेत जे आपण इकडे बघूया, इकडे आहेत TH2 सेल्स, त्यांचं कार्य वेगळं आहे. पण TH1 आणि TH17 हे जे 2 सेल्स आहेत ते रोगजनकांच्या विरुद्ध प्रतिसाद देऊन नियंत्रण करतात. जे दुसरे प्रकार आहेत TH2 जे सेल्स आहेत हे बाह्य पेशी आणि पेशींच्या बाहेर वाढणाऱ्या रोगजनकांना, बॅक्टेरियांना प्रतिसाद नियंत्रण करतं. जसं बॅक्टेरिया आणि परजीवी वॉर्म्स वगैरे असतात त्यांच्यासाठी नियंत्रण करतं. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन आणि हे इंट्रासेल्युलर पॅथोजनला TH1 अतिशय महत्वाचे असतात. तर TH2 हे त्याच्यासाठी असतात. फॉलिक्युलर TFH हे पण महत्वाचे असतात आणि हे परजीवी वर्म्ससाठी अतिशय महत्वाचे असतात.
CD4 पेशींचा आणखीन एक प्रकार जो आहे तो नियामक पिळी पेशी किंवा टी रेग्युलेटरी सेल्स असं त्यांना म्हणतात, ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया रोखण्याची शक्ती असते. म्हणजे काय बरं? त्यांचं नावच रेग्युलेटरी आहे. रेग्युलेशन म्हणजे जो इम्युन रिस्पॉन्स प्रतिक्रिया, इम्युन रिस्पॉन्समध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया, अ, ही जी प्रतिक्रिया आहे त्यांना कमी करण्याचं, त्यांचं रेग्युलेशन करण्याचं, त्यांना रोखण्याचं काम टी रेग्युलेटरी करतात. आणि ह्या टी रेग्युलेटरी सेल्समुळेच आपल्या शरीरात आपल्या स्वतःच्या अँटीजनच्या विरुद्ध रोगप्रतिकारशक्ती काम करू शकत नाही. आणि ह्यांचं प्रमाण जेव्हा शरीरात कमी येतं तेव्हा पुष्कळ वेळा ऑटो इम्युन टाईप डिझीज वाढतात. टी रेग पेशी यांच्या पृष्ठभागावर CD4 तर असतं, पण CD25 दुसरं एक प्रथिन त्यांच्या पृष्ठभागावर असतं. आणि ते ओळखले जातात हे त्यांच्या ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर किंवा ट्रान्सक्रिप्शन घटक FOXP3 याच्यातर्फे ह्याचं एक्सप्रेशन किंवा अभिव्यक्तीद्वारे हे ओळखले जातात. आता आपण आणखीन एक लिम्फॉइड सेल लिनिएज बघूया, ज्याला नॅचरल किलर सेल्स, नॅचरल किलर टी सेल्स असं म्हणतात. टी पेशींप्रमाणेच NKT सेल्स, NKT पेशींमध्ये टी सेल रिसेप्टर्स तर असतातच आणि ते काही CD4 पण व्यक्त करतात. पण त्यांची ओळखण्याची प्रथिनं किंवा पेप्टाइड ओळखणे जे असतं ते MHC1 आणि MHC2 नसून CD1 हा एक MHC प्रथिनच आहे. त्याच्याद्वारे जे विशिष्ट ग्लायकोलिपिड्स किंवा लिपिड्स हे त्यांना सादर केले जातात आणि ते ओळखतात आणि ते ॲक्टिवेट होतात किंवा त्याच्यापासून सायटोटॉक्सिक ग्रॅन्युल्स ते सोडतात आणि मग ते पेशींना मारतात जे इन्फेक्टेड असतात. परंतु मोठ्या प्रमाणात सायटोकाइन्स देखील सोडून ते आणखीन रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढवू शकतात. आता आपण येऊया जन्मजात लिम्फॉइड पेशींवर, जे लिम्फॉइड लिनिएजचा आणखीन एक सेल्स आहेत. या पेशींचा जो गट आहे त्याला विशिष्ट रिसेप्टर्स असे नसतात, व्यक्त करत नाहीत. कॉमन लिम्फॉइड प्रोजेनेटरपासून बनलेला आहे आणि सध्या ते 3 गटांमध्ये आपण विभागले गेलेले आहोत, जसं ILC1, 2 आणि 3. आणि त्यांच्यातून येणाऱ्या सायटोकाइनद्वारे ते ओळखले जातात. आणि त्यांचे जे सायटोकाइन्स आहेत ते काही टी सेल सबसेट सारखे पण आहेत. त्याचा अर्थ काय? जे इनेट लिम्फॉइड सेल्स आहेत ते इनेट इम्युनिटी किंवा जन्मजात प्रतिकार शक्तीच्या मध्ये काम करतात. पण तेच काम तसंच सायटोकाइन्स स्त्रवण्याचं काम टी लिम्फोसाइटचे सबसेट सुद्धा करतात. जसं आता आपण बघूया की इथे NK सेल्स जे आहेत ते आहेत इनेट सेल्स किंवा जन्मजात प्रतिकार शक्तीचे सेल्स. पण CTS जे आहेत, जे CD8 सेल्स जे आहेत ते दोन्हीही इंटरफेरॉन गॅमा, परफॉयरिन, ग्रॅन्झाईम हे दोघंही प्रोड्यूस करतात किंवा दोघेही स्त्रवतात. तर ग्रुप 2 मध्ये आपण बघूया ILC2 जे स्त्रवतात, जसं IL4, IL5, IL13. तर TH2 पण तेच करतात. त्याचप्रमाणे ILC1 चे TH1 जे आहेत ते इंटरफेरॉन गॅमा आणि TNF करतात. तर ग्रुप 3 मध्ये जे सेल्स आहेत ते LTI सेल्स आहेत. ते TH17 सारखं TH17, IL17, IL22, LT अल्फा आणि LT बीटा, लिम्फटॉक्सिन अल्फा आणि बीटा सिक्रेट करतात. तर हे आपण बघितलं तर आपल्याला कळतं की ज्याप्रमाणे अडॅप्टिव्ह इम्युनिटी किंवा जी अडॅप्टिव्ह इम्युनिटी येण्यास शरीरात आपण त्या दिवशी पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की त्याला वेळ लागतो. परंतु जी इनेट इम्युनिटी आहे किंवा जन्मजात प्रतिकारशक्ती आहे, रिस्पॉन्स आहे, प्रतिकार आहे, त्याच्यामधले हे सेल्स सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकाइन्स देतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात ते वेगवेगळे सिग्नल येऊन कामं सुरू होतात, ज्याच्यामुळे वेगवेगळे सेल्स अट्रॅक्ट होतात, त्याच्यामुळे सेल ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे रोगजनकाचं नायनाट होतो. तर आता आपण येऊया नॅचरल किलर सेल्समध्ये. नॅचरल किलर सेल्समध्ये NK1.1 पृष्ठभागाच्या प्रथिनांचं
एक्सप्रेशन होतं, अभिव्यक्तीमुळे ते ओळखले जातात. मानवी रक्तातील लिम्फोसाइटच्या ते 5 to 10% असतात, 5 ते 10% असतात. ते विविध प्रकारच्या असामान्य पेशींवर हल्ला करण्यासाठी 2 प्रकारच्या रणनीती वापरतात. एक आहे ते विशिष्ट विषाणूंमुळे किंवा ट्यूमरमुळे पेशींचं जर का MHC, जसं जेव्हा विषाणू म्हणजे व्हायरसेस पेशींना जेव्हा त्यांना जेव्हा संसर्ग करतात किंवा इन्फेक्ट करतात, तेव्हा त्यांच्यामधले MHC क्लास 1 रेणू कमी होतात. अशा पेशींना ते ओळखतात, कारण ते इन्फेक्टेड, संसर्ग झालेले असतात आणि त्यांना ते सायटोटॉक्सिक ग्रॅन्युल्स सोडून नष्ट करतात. आणि दुसरं म्हणजे काही पेशींवर अँटीबॉडीज रिसेप्टर्स किंवा FC रिसेप्टर्स ते व्यक्त करतात. ते काही अँटीबॉडीजसाठी रिसेप्टर्स व्यक्त करतात, FC रिसेप्टर्स, ज्याच्यामुळे संक्रमित पेशींच्या पृष्ठभागावर जे विषाणूजन्य प्रथिनं असतात त्यांना हे अँटीबॉडीज बांधले जातात आणि त्याच्यामुळे हे NK सेल्स त्याच्यावर ग्रॅन्युल्स सोडतात. म्हणजे ह्याला अँटीबॉडी डिपेंडंट सेल सायटोटॉक्सिसिटी असं म्हणतात आणि हे अर्थातच पुढे आपण आणखीन खोलात जाऊन बघणार आहोत. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन. आता आपल्याकडे आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी बघितल्या. आता आपण ते कुठले कुठले अवयव आहेत ते बघूया आणि जिथून ह्या पेशी बाहेर येतात. आता प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्येच ऍक्च्युली रोगप्रतिकारक पेशी विकसित होतात. आणि त्या कधी विकसित होतात बरं? तर त्या जेव्हा गर्भाच्या विकासाच्या दरम्यान, म्हणजे जेव्हा फिटस डेव्हलप होत असतं, तेव्हाच त्या रक्तपेशींच्या निर्मितीचे स्थान बदलते. म्हणजे कसं? तर गर्भाच्या सुरुवातीच्या काळात विकासामध्ये अंड्यातील पिवळ्या पिशवीमध्ये प्रिकर्सर्स असतात. ते पेशींचं ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या केंद्रामध्ये एरिथ्रॉइड पेशींचं विभाजन होतं आणि तिथे हिमॅटोपॉयसिस सुरू होते. हिमॅटोपॉयसिस म्हणजे आपण बघितलं की एका सेल्सपासून, म्हणजे हिमॅटोपॉयटिक स्टेम सेलपासून वेगवेगळ्या पेशी तयार होतात. उंदरामध्ये गर्भधानानंतर साधारण 7 दिवसात हे सुरू होतं, तर मानवांमध्ये 3 आठवड्यांमध्ये सुरू होतं. जेव्हा हिमॅटोपॉयटिक स्टेम सेल हे तयार होतात तेव्हा एऑर्टा गोनाड नेफ्रॉक्स हे रिजन मध्ये अंड्यातील पिवळा बलक, प्लासंटा आणि गर्भाच्या यकृतासह अनेक ऊतींमध्ये हे HSC आढळतात. म्हणजे हिमॅटोपॉयटिक स्टेम सेल्स अंड्यातील पिवळं बलक, प्लासंटा आणि लिव्हर यातल्या पेशींमध्ये ते आढळतात. म्हणजे तिथे तिथे त्यांचं काम ते सुरू करतात. परंतु गर्भाच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात हे जे HSC असतात ते फायनली बोन मॅरोमध्ये सीडिंग होतं त्यांचं किंवा बीजित होतात आणि मग त्याच्यानंतर आयुष्यभर ते तिकडेच राहतात आणि ते रक्तपेशींच्या निर्मितीचं प्रमुख ठिकाण बनतं. म्हणजे काय? तर हे इथे दाखवल्याप्रमाणे हा प्लासंटा आहे, ही योक सॅक आहे, हे फिटल लिव्हर आहे आणि हे AGM आहे. तर पहिल्यांदा हे एक एक प्री HSC होतं, मग HSC होतं, त्याच्यातनं वेगवेगळे HSC तयार होतात आणि मग हे हळूहळू हळूहळू पहिल्यांदा हे प्लासंटामध्ये असतात, मग फिटल लिव्हरमध्ये असतात, मग AGM, योक सॅक आणि फायनली बोन मॅरो. लास्ट स्टेजमध्ये ते बोन मॅरोमध्ये जातात. आता बोन मॅरो हा महत्वाचा लिम्फॉइड ऑर्गन आहे किंवा प्राथमिक लिम्फॉइड ऑर्गन आहे. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन जो बोन मॅरो आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये ह्या रक्तपेशींची निर्मितीचे प्रमुख ठिकाण असल्यामुळे तिथे HSC संच राखून ठेवले जातात. सर्व रक्तपेशी प्रकारांमध्ये त्यांचं नियंत्रण उत्पादन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असतात. जसं हाडांमध्ये जरी पृष्ठभाग कठीण असला तरी आतमध्ये मज्जा असतो, म्हणजे मॅरो असतो, आतमध्ये मॅरो असतो आणि ह्या मॅरोमध्ये आतमध्ये जी मेड्युलरी पोकळी असते ते स्पंज सारखी असते आणि त्याच्यात पेशी भरलेल्या असतात आणि ह्या मेड्युलरी पोकळीमध्ये एक असतो एंडोस्टिशियल कोनाडा किंवा निश आणि एक हाडांचं अस्तर असतं
तर आणि पेरीवॅस्क्युलर एक कोनाडा किंवा निश असतं, पेरीवॅस्क्युलर निश असतं, ही पेरीवॅस्क्युलर निश. आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी असतात. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचं दुसरं ऑर्गन आहे थायमस. या थायमसमध्ये टी सेल परिपक्व होतात. आता आपण बघितलं लिम्फॉइडमध्ये काय होतं, इथे HSC आणि बोन मॅरोमध्ये आपल्याला हिमॅटोपायसिस होतो आणि वेगवेगळ्या रक्तपेशी तयार होतात. तर प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन थायमसमध्ये टी सेल परिपक्व होतात. टी सेल प्रोजेनायटर थायमस पासून अस्थिमज्जापासून म्हणजे पहिल्यांदा येतात ते अस्थिमज्जामधनंच अर्थातच बोन मॅरोमधनं आणि त्याच्यानंतर ते टी सेल प्रोजेनायटर थायमस पर्यंत येतात आणि रक्ताद्वारे प्रवास करतात आणि त्याला थायमोसाइट्स विकासातून वेगवेगळ्या विकासातून जातात आणि शेवटी कार्यात्मक टी सेलमध्ये त्यांचं रूपांतर होतं. तर थायमोसाइट शेवटी टी सेल रिसेप्टर किंवा TCR तयार करतात आणि थायमिक एपिथेलियल सेलच्या पृष्ठभागावर व्यक्त केलेल्या त्यांच्या स्वपेप्टाईड आणि MHC कॉम्प्लेक्ससाठी त्याची जी प्रतिक्रिया असते त्याच्या आधारावर परिपक्व होण्यासाठी निवडले जातात. म्हणजे काय केलं जातं, तर त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिलेक्शन असं म्हणतात. ज्या थायमोसाइटचं TCR खूप जास्त ॲफिनिटीने स्वतःच्याच MHCला आणि पेप्टाईड कॉम्प्लेक्सला जोडले जातात त्यांना मरण्यास प्रवृत्त केलं जातं, त्यांच्यात अपॉप्टॉसिस होतं. निगेटिव्ह सिलेक्शन म्हणतात याला. म्हणजे काय, हे जर का सेल्स जगले तर ते आपल्याच MHC आणि पेप्टाईड कॉम्प्लेक्सला मारून टाकतील, म्हणून त्यांचं निगेटिव्ह सिलेक्शन करून ते मारले जातात. तर ज्या थायमोसाइट पेप्टाईड्स MHC आणि पेप्टाईडचं मीडियम प्रकारचं ज्यांचं सिलेक्शन होतं, ॲफिनिटी असते, त्यांना ते निवडलं जातं, त्याला पॉझिटिव्ह म्हणतात. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिलेक्शन आपण पूर्णतः बघणार आहोत पुढे टी सेल डेव्हलपमेंटमुळे. आता हे फक्त थायमसमध्ये काय होतं एवढं कळण्यासाठी, या ऑर्गनमध्ये नेमकं काय होतं हे कळण्यासाठी आपण बघत आहोत. आणि मग त्याच्यानंतर पॉझिटिव्ह सिलेक्शन झाल्यानंतर ती सेल्स परिपक्व होतात आणि मग रक्ताभिसरणांमध्ये प्रवेश करतात आणि मग मेडुलाकडे स्थलांतर होतात. तर अशा प्रकारे फक्त 95% जास्त थायमोसाइट्स मरतात आणि फक्त 5% त्या सिलेक्शनमधनं पास होतात. तर आता आपण बघूया सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. आपण प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन बघितले, आता सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन बघूया. लिम्फोसाइट्स आणि मायलॉइड पेशी प्राथमिक लिम्फोसाइट्स सिस्टीममध्ये परिपक्वता प्राप्त करतात. म्हणजे प्राथमिक जे लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये लिम्फोसाइट आणि मायलॉइड पेशी त्या परिपक्वता प्राप्त करतात, परंतु त्यांचा प्रतिजनाशी संबंध म्हणजे अँटीजेनशी संबंध हा दुय्यम लिम्फोसाइट्स अवयवांमध्ये येतो, म्हणजे लिम्फॉइड ऑर्गनमध्ये येतो, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये. आणि या ऊतींच्या सूक्ष्म वातावरणात रोगप्रतिकार प्रतिसाद सुरू होतो. याचाच अर्थ असा की रोगप्रतिकार प्रतिसाद सुरू करण्यासाठी सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स अतिशय महत्वाचे असतात, कारण त्यांच्यामध्येच लिम्फोसाइट्स ह्यांचा आणि प्रतिजनांचा संबंध येऊन ॲक्वायर्ड इम्युनिटी पुढे सुरू होते. आपली जन्मजात इम्युनिटी जी असते म्हणजे इनेट इम्युनिटी जी असते ती पहिल्यांदा रक्ताभिसरण संस्थेच्या वेगवेगळे लिम्फोसाइट्स जे फिरत असतात, जे वेगवेगळे मायक्रोफाजेस आणि वेगवेगळे सेल्स पेशी ज्या फिरत असतात त्यांच्यामध्ये होतात. परंतु जर का त्याच्यात लॉंग टर्म आपल्याला जर का म्हणजे जास्त काळासाठी आपल्याला हा प्रतिसाद पाहिजे असेल, त्याची मेमरी राहायला पाहिजे असेल, तर आपल्याला इनेट इम्युनिटीपेक्षा ॲक्वायर्ड इम्युनिटी जास्त महत्त्वाची असते. आणि त्याच्यासाठी आपल्याला दुय्यम लिम्फॉइड ऑर्गन्सची खूप गरज असते. तर ह्या दुय्यम म्हणजे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये काय काय येतं बरं? लिम्फ नोड्स आणि स्प्लिहा म्हणजे स्प्लीन, हे सर्वात जास्त पद्धतशीरपणे व्यवस्था केलेली असते. दे आर हायली ऑर्गनाइज्ड आणि तंतुमय कॅप्सूल पासून त्यांचे इतर भागांपासून वेगळी केलेली असते. कमी जास्त पद्धतीने लेस ऑर्गनाइजमध्ये काही काही दुय्यम लिम्फॉइड टिश्यू पण असतात, ज्याच्यामध्ये श्वसन, जठर म्हणजे आपलं स्टमक आणि वेगवेगळे अवयव यांच्या अस्तराशी संबंधित ते असतात आणि त्यांना बॅरियर टिश्यूज असं म्हटलं जातं.
सर्व लिम्फॉइड म्हणजे दुय्यम लिम्फॉइड संरचना लिम्फॉइड फॉलिकल्स देखील तयार करतात. त्याच्यात वेगवेगळे लिम्फॉइड फॉलिकल्स तयार करतात, जे अँटीबॉडीज तयार करणाऱ्या बी सेल्सना विकासासाठी मदत करतात आणि निवडीसाठी पण मदत करतात. तर सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स, आता आपण लिम्फ नोड बघूया. हे लिम्फ नोड विशेष सगळ्यात महत्वाचे दुय्यम लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत. ते सगळीकडे आपल्या पूर्ण शरीरभर पसरलेले आहेत आणि त्याचं रोगप्रतिकारक प्रतिसादाचं नियमन कसं करायचं, रेग्युलेशन कसं करायचं, याच्यासाठी ते वचनबद्ध असतात. ते कॅप्स्युलेटेड असतात, बीन्सच्या छोट्या आकारासारखे असतात आणि त्याच्यात लिम्फोसाइट, मॅक्रोफॅजेस, डेंड्रायटिक सेल्स यांनी भरलेले असतात आणि त्याचं पूर्ण नेटवर्क असतं. रक्तवाहिन्या आणि लिम्फॉइड वाहिन्यांशी ते जोडलेले असतात आणि लिम्फोसाइट्स हे टिश्यूंच्या जागांमधून प्रवेश करणाऱ्या अँटीजन्सना, प्रतिजनांना भेटणारी पहिली लिम्फॉइड रचना आहे. प्रतिजन आणि लिम्फोसाइट्स यांच्या भेटीगाठी, त्यांच्यातलं सेल्युलर आणि ह्युमोरल रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचं एक वेगळंच वातावरण हे त्यांना दिलं जातं या लिम्फ नोड्समध्ये. रचनात्मक दृष्ट्या तुम्ही बघितलं तर लिम्फ नोडला 3 क्षेत्रामध्ये आपण विभागू शकतो. एक म्हणजे कॉर्टेक्स. कॉर्टेक्स आता इकडे आहे, हे कॉर्टेक्स आहे. दुसरं आहे, हा सगळ्यातला बाहेरचा थर आहे, ज्याच्यामध्ये बहुतांशी बी लिम्फोसाइट्स असतात, बी सेल्स, मॅक्रोफाजेस आणि फॉलिकलमध्ये फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स असतात. तर पॅराकॉर्टेक्स जे असतं, पॅराकॉर्टेक्समध्ये आपण बघूया, हे जे आहे तो टी सेल झोन म्हणतात. त्याच्यात टी लिम्फोसाइट्स भरलेले असतात आणि काही डेंड्रायटिक सेल्स पण असतात. तर मेड्युलामध्ये, हे मेड्युला जे आहे मधलं, हे मेड्युलामध्ये हा सगळ्यात आतला थर आहे, जिथे लिम्फोसाइट्स बाहेर येतात, आत जातात. लिम्फ नोड्समधून लिम्फॅटिक्सचे मार्ग असतात आणि लिम्फॉइड वंशाच्या अँटीबॉडी रेणू स्त्रवणाऱ्या प्लाझ्मा सेल्स यांनी अतिशय विरळपणे ते भरलेलं असतं. प्लाझ्मा सेल्स आपल्याला मेड्युलामध्ये दिसतात. दुसरा लिम्फॉइड ऑर्गन, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे स्प्लीन. उदरपोकळीच्या म्हणजे आपल्या पोटाच्या पोकळीच्या डाव्या बाजूला स्प्लीहा हा अंडाकृती आकाराचा दुय्यम लिम्फॉइड ऑर्गन आहे, अवयव आहे, जो रक्तप्रवाहातील प्रतिजनांना रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. कसं बरं? तर प्लीहा रक्तातून बाहेर पडणाऱ्या प्रतिजनांना अडकवण्यात आणि प्रतिसाद देण्यात त्याची जास्त इम्पॉर्टंट आहे, ते विशेषज्ञ आहे. प्लीहाला लिम्फॅटिक वाहिन्यांद्वारा पुरवला केला जात नाही, त्याऐवजी रक्तातून बाहेर पडणाऱ्या अँटीजेन्स आणि लिम्फोसाइट्स प्लीहा धमनीद्वारे प्लीहामध्ये आणि प्लीहा नसाद्वारे बाहेर पडले जाते. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगते, की त्यांना लिम्फॅटिकद्वारे पुरवला नाही केला जात, तर त्यांच्यामध्ये या धमनीमध्ये स्प्लिनिक आर्टरीद्वारे पुरवठा केला जातो. लिम्फोसाइट्स म्हणजे त्यांच्यामध्ये जे आतमध्ये येतात ते सेल्स किंवा अँटीजन हे धमनीद्वारे येतात. लिम्फोसाइट्स धमनीद्वारे येतात आणि त्यांच्या वेनद्वारे म्हणजे नसांद्वारे ते बाहेर पडतात, बाहेर काढले जातात. अशी ही वेगळीच सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे. या स्प्लीहामध्ये एका कॅप्सूलने वेढलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोब्समध्ये त्याचं विभाजन केलं जातं. प्रत्येक प्लीहा ही 2 सूक्ष्म पर्यावरणीय विभागात वेगळी केली जाऊ शकते. एक आहे लाल गर आणि दुसरा पांढरा गर, आणि हे त्यांचे मार्जिनल झोन्स असतात, वेगवेगळे केले जातात. अर्थातच नावाप्रमाणे लाल झोन जो आहे किंवा जो रेड पल्प आहे, ज्याला लाल लगदा मी इथे म्हटलं आहे, रेड पल्प आहे, त्याच्यामध्ये लाल रक्तपेशी, मॅक्रोफाजेस आणि काही लिम्फोसाइट्स असतात आणि तिथे जुन्या किंवा दोषपूर्ण झालेल्या रक्तपेशी निर्माण होतात, नष्ट केल्या जातात आणि काढून टाकल्या जातात. म्हणजे आपल्या सर्व जुन्या दोषपूर्ण रेड ब्लड सेल्स, लाल रक्तपेशी या स्प्लीहामध्ये किंवा स्प्लीनमध्ये येऊन त्या नष्ट केल्या जातात आणि तिथून काढून टाकतात. पांढऱ्या लगदामध्ये धमनींच्या फांद्यांमध्ये असतो तो, म्हणजे ह्याच्यामध्ये असतो, आपल्या ह्याच्यामध्ये असतो हा पांढरा लगदा, म्हणजे सेंट्रल जो आहे तो. व्हाईट पल्प तुम्ही इथे बघा, हा जो आहे व्हाईट पल्प,
आणि त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये बी सेल फॉलिकल्स आणि पेरिऑर्टिकल लिम्फॉइड्स शीट असतं. ते टी सेल लिम्फॉइडने भरलेलं असतं. म्हणजे हे बी सेल फॉलिकल असतं आणि त्याच्याच प्रमाणे टी आर्टिओलर लिम्फॉइड शीट असतं, टी आर्टिओलर. तर लिम्फ नोड प्रमाणे रोगप्रतिकारक प्रतिसादादरम्यान या फॉलिकल्समध्ये जर्मायनल सेंटर तयार होतात आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या सेल्सची म्हणजे बी सेल्सची निर्मिती होत असते. आता आपण बघूया वेगवेगळे दुसरे बॅरियर ऑर्गन्स किंवा प्रतिबंधक अवयव. प्रतिबंधक अवयवांमध्ये ज्यामध्ये पाचक, श्वसनक्रिया, श्वसनमार्ग, मूत्रमार्ग, नंतर श्लेष्मल त्वचा म्हणजे मेम्ब्रेन जे असतात ते, म्युकस आणि दुय्यम लिम्फॉइड, या सगळ्यांचा दुय्यम लिम्फॉइड ऊतीमध्ये समावेश होतो. त्यामध्ये टी सेल, झोन, लिम्फॉइड फॉलिकल्स पण आढळतात आणि या सर्व त्वचेच्या पृष्ठभागाचे संरक्षण या गटाद्वारे केलं जातं आणि म्हणून त्यांना एकत्रितपणे मेम्ब्रेन असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यूज असं माल्ट असं म्हणतात. अर्थात वेगवेगळ्या श्लेष्मल त्वचांशी संबंधित लिम्फॉइड ऊतींना वेगवेगळं नाव दिलं गेलेलं आहे. जसं ब्रॉन्कल संबंधित जे आहे त्याला ब्रॉन्कल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू म्हणतात. नाकाशी संबंधित आहे त्याला नेसल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू म्हणतात. तर आतड्यांशी असोसिएटेड किंवा संबंधित आहे त्याला गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू म्हणतात. आणि त्वचेशी जे संबंधित आहे त्यांना स्किन असोसिएटेड लिम्फॉइड किंवा साल्ट, ऑल्ट आणि बाल्ट म्हणजे हे माल्टचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आज आपण सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पेशी बघितल्या. त्या पेशी कुठे तयार होतात ते आपण अवयव बघितले आणि त्याच्यात थोडक्यात आपण काय ह्या अवयवांमधनं कशा त्या पेशी निर्माण होतात हे आपण बघितलं. तर आज आपण इकडेच थांबणार आहोत आणि पुढच्या वेगवेगळ्या व्याख्यानामध्ये आपण ह्या वेगवेगळ्या पेशी कसं काम करतात हे आपण बघणार आहोत. धन्यवाद.